गुंतलेले मनवेडे तुझ्यासवे भाग 5. मुंबईत जाऊन मी खूप धमाल केली, मस्ती केली. इकडे वेदी मनातल्या मनात माझी आठवण काढत होती. मलाही येत होती आठवण, पण त्या अजीब रसायनाला सांगणार नव्हतो. वेदीला मुंबईला जाण्यात रस नव्हता, पण तिला मी सोबत हवा होतो. ती माझी आतुरतेने वाट पाहत होती. 2-3 महिने मलाही खूप पटकन गेल्यासारखे वाटले. वेदीला मात्र हे महिने वर्षासारखे वाटले. माणूस जवळ असताना त्याची किंमत नसतेच, पण तो थोडा वेळ जरी बाजूला झाला की त्याची कमी जाणवते. वेदीलाही तसंच वाटत होतं. तिला तिच्याच वागण्याचा राग येत होता. कसे वागलो आपण त्याच्याशी? आला की त्याला सॉरी म्हणेन असा विचार ती सतत मनात करत होती. पण तो विचार मनातच राहिला. समोर येऊन कधीच सॉरी बोलली नाही. जूनच्या पहिल्याच आठवड्यात बाबा न्यायला आले. मी बाबांना बघून थोडा हिरमुसलो, कारण आता परत कॉलेज, अभ्यास सुरू होणार आणि इथे तर खूप मज्जा येत होती. माझ्याच वयाची काकांची मुलं होती, पण स्मार्ट होती. मुंबईत गल्ली गल्ली पाठ होती. आमच्यासारखे नुसता अभ्यास न करता इतर अनेक गोष्टी करत होते. इथे मला एकाच घरात राहून वेदीसारखी मुलगी माझी मैत्रीण पण बनली नव्हती. तिथे हे मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जात होते. खोटं खोटं घरी सांगून पार्टी करत होते. मी मात्र या सगळ्यात पडलो नाही, कारण आईचे संस्कार माझी शिदोरी होती. बाकी खूप मस्ती केली. काका काकीने भरपूर खायला घातलं. जरा चेहऱ्यावर माझ्या तेज आलं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही गावी यायला निघालो. काकाने माझ्यासाठी कपडे घेतले होते. मला कॉलेजला जायला बरे पडणार होते. मुंबईहून बाबांनी आई आणि वेदीलाही कपडे घेतले होते. खाऊ घेतला होता. जसे आम्ही गावी घरी पोचलो, आईने मला येऊन मिठी मारली, मुका घेतला आणि म्हणाली, मोठा झाल्यासारखं वाटतोस रे. मीही हसलो आणि म्हणालो, हो तर, आता मोठाच झालो ग आई, कॉलेजला जाणार आता मी. वेदीही धावत बाहेर आली. तसं माझं लक्ष होतं, पण मी नसल्यासारखं दाखवलं. तीही माझी सुधारलेली शरीरयष्टी पाहून बघत बसली होती, कारण मलाही जाणवलं की मी गावाहून गेलो त्यापेक्षा आता छान दिसत होतो. तिच्या बघण्याचा दोष नव्हता. हेअरस्टाईल चेंज केली होती. आईने वेदीला हाक मारली, वेदी, ग पाणी आण ग. दमून आलेत दोघेही. ती पाणी आणायला निघून गेली. मी माझ्या रिझल्टची वाट पाहत होतो. कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं हे बघत होतो. वेदीही 9वीला गेली होती. माझा रिझल्ट लवकरच लागला. 84% मिळाले. कुठली साईड घ्यावी या विचारात होतो. आतासारखे कमी वाटत नव्हते. 84% म्हणजे भरपूर झाले होते. शेजारी एक दादा होता, त्याला विचारलं. काकांना विचारलं. डॉक्टर, इंजिनियर होण्यात मला रस नव्हता. माझं गणितही चांगलं होतं आणि शेवटी एकदा ठरलं की कॉमर्स घ्यावं. आमच्याच शाळेत आर्ट्स आणि कॉमर्स असल्यामुळे मी तिथेच कंटिन्यू केलं. दिवस भरभर जात होते. कॉलेजमध्ये मला चांगला वर्ग होता. 4-5 मुली, 7-8 मुलं असा तगडा ग्रुप होता आमचा. माझी एक खास मैत्रीण होती, मिनल. फक्त मैत्रीण, खरं सांगायचं तर मला वेदीच आवडायची. त्यामुळे तिच्यापासून कितीही लांब असलो तरी इतर मुलींशी अफेअर करण्यात मला इंटरेस्ट नव्हता. मी मिनलला सगळं शेअर केलं होतं. वेदी दिसली की ती मुद्दाम माझ्या अगदी जवळ यायची, वेदीला जेलस फील करायला. वेदी नाक मुरडून मला काही फरक पडत नसल्याचे दाखवायची. पण मला तेव्हाच जाणवायचं की वेदी माझ्याविषयी
मनात विचार करते. 11वीचं वर्ष असं गेलं. मैत्री आता घट्ट झाली होती. एकमेकांना समजून घेणं, मदत करणं हे ओघानेच येत होतं. आमचा ग्रुप फेमस होता. कोणी आमच्या वाकड्यात जायची हिंमत करत नव्हता. 12वीला चांगले मार्क्स पाडायचे हे सर्वांनी पक्क केलं होतं. वेदीलाही आता 10वीसाठी क्लास लावला होता. आम्ही कधीकधी ग्रुपने कॅन्टीनमध्ये जात असू. वेदी कमी वेळा कॅन्टीनला येत असे. कोणी मैत्रिणीने फोर्स केला तरच. एक दिवशी असाच ग्रुपबरोबर गप्पा मारत बसलो होतो कॅन्टीनमध्ये आणि वेदी तिथे आली. मैत्रीणसोबत होती. मिनलने नेहमीप्रमाणे माझ्याजवळ बसण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ चिकटूनच बसली होती. मला एरवी काही वाटायचं नाही, पण आज वेदी थांबलेली म्हणून गोळा आला होता पोटात. याच्यापासून लांब राहायचं, कळलं? असं डोळ्यातून आग ओकतच ती मिनलसमोर टिचकी वाजवून बोलली. अरे, तू कोण सांगणारी त्याच्यापासून लांब राहा म्हणून? तो माझा मित्र आहे. मी त्याच्या बाजूला बसूच शकते. मिनल पण खोचटपणे म्हणाली. मी कोण हे मला तुला सांगायची गरज वाटत नाही. गप्पपणे सांगितलं तेवढं लक्षात ठेवायचं. उगाच नसत्या उचापती करायच्या नाहीत. वेदी एवढंच बोलून कॅन्टीन बाहेर पडली सुद्धा. वेदीचा तो अवतार बघून मला खरंच घाम फुटला होता. घरी कशी वागते आणि इथे माझ्यावर हक्क गाजवते. मी पुटपुटलोच. मी कसंबसं मिनलला रोखलं आणि प्लीज काही बोलू नकोस, मी समजावतो तिला, असं म्हणत धावत वेदी पाठोपाठ कॅन्टीन बाहेर पडलो. वेदी ओरडतच मी तिच्याजवळ पोचलो. ती फक्त मागे न बघता थांबली आणि आपल्या मैत्रिणीला जायला सांगितलं. मीच बोलायला सुरुवात केली. वेदी, काय हा तमाशा? मी कॉलेजमध्ये कसं वागावं, कोण कोण माझ्यासोबत असावं हे पण तूच ठरवणार का? घरी तुला आवडत नाही म्हणून मी तुझ्यासोबत बोलतो तरी का जास्त? माझ्या मैत्रिणीला बोलायचा तुला अधिकार नाही आणि बोलायचंच होतं तर तू मला बोलायला हवं होतं, तिला नाही. मी अक्षरशः वैतागतच बोलत होतो. हो का? इतकं चिकटून बसायची काय गरज? मैत्रीण आहे ना, मग मैत्रिणीसारखं नको का राहायला तिने? वेदी तेवढ्याच रागात बोलत होती. अगं, पण तिने माझ्याशी कसं वागायचं हे पण तूच ठरवणार का? मला काही फरक पडत नाही ती चिकटून बसली तरी. ती माझी फक्त फ्रेंड आहे, पण तुला का फरक पडतो? मी तिच्या तोंडून माझ्याविषयी काहीतरी ऐकायला उत्सुक होतो, कारण गोबऱ्या गालाच्या वेदीवर माझं वेडं मन जडलं होतं. नाही, तिने कसं वागावं हे मी नाहीच ठरवणार, पण तुझ्याशी तिने असं चिकटून किंवा जास्त जवळीक केलेली मला नाही सहन होत. वेदी म्हणाले. पण का? का नाही सहन होणार? मी म्हणालो. नाही होणार सहन म्हणाली ना मी, मग नाही होणार. जास्त बोललास तर बघ, वेदी म्हणाली. वेदी, बरी आहेस ना तू? काय झालंय तुला? अशी याआधी कधी वागलीस नाहीस. प्रेमात पडलीस का माझ्या? एखादा माणूस तेव्हाच एवढ्या हक्काने बोलतो जेव्हा त्या माणसाबद्दल पजेशिव्ह होतो, आपला समजतो. आणि तू तर माझ्याशी मैत्री धड केली नाहीस, मग आज अचानक कोणत्या हक्काने बोलतेस? मी म्हणालो. सॉरी वेदांत, पण ती तुझ्याजवळ आलेली मला नाही आवडलं आणि मी या क्षणी कोणतीच भावना व्यक्त नाही करू शकत आहे. मला थोडा वेळ हवा आहे, पण तुझ्याजवळ कोणी मुलगी आलेली नाही होत सहन मला, एवढं नक्की, वेदी बोलली. वेडी कुठली, सगळ्यांसमोर ओरडून आलीस. आता मित्र काही सोडत नाहीत, चिडून बेजार करतील. आणि मिनल वाईट नाही आहे, तिच्या मनात तसं काही नाही आहे.
ती मुद्दाम करते कधी कधी, मी म्हणालो. काय म्हणालास? मुद्दाम करते कधी कधी म्हणजे? वेदीने प्रश्न विचारला. जाऊ दे, तू नको विचार करू. जा आता, डोकं शांत ठेव, मी म्हणालो. मी खुश होतो मनातून, पूर्ण नाही. अर्ध तरी मान्य केलं होतं की तिला माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय. बघूया पुढच्या भागात काय होतंय. हा भाग इथेच संपला. धन्यवाद.